नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय अर्थशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा क्रमांक 1 उत्तरासहित। या अगोदर आपण घटक चाचणी बघितली होती, त्या घटक चाचणीची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायची आहेत। वेळ 1 तास, गुण आहेत 25, सूचना सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत। उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात। योग्य ठिकाणी आकृती, आलेख, तक्ते काढावेत। चला तर मग घटक चाचणीमध्ये दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, खालील विधाने पूर्ण करा। गुण 3। त्यामध्ये पहिलं विधान आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन रिकामी जागा। होय। पर्याय स्थूल अर्थशास्त्र, ब राष्ट्रीय उत्पन्न, क सूक्ष्म अर्थशास्त्र, ड यापैकी नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक क सूक्ष्म अर्थशास्त्र। अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। दुसरं विधान, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता रिकामी जागा। पर्याय अ वाढते, ब घटते, क मागणीतील वाढ, ड मागणीतील घट। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब घटते। घटते हे उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते। तिसरे विधान, इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास रिकामी जागा म्हणतात। पर्याय अ मागणीतील विस्तार, ब मागणीतील संकोच, क मागणीतील वाढ, ड मागणीतील घट। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असे म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, खालील विधाने पूर्ण करा 3 गुणासाठी आलेला हा प्रश्न होता। या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिली आहेत। आता प्रश्न पहिल्यामध्ये ब, सहसंबंध पूर्ण करा। गुण आहेत 3 सहसंबंध दिले आहेत। एक सहसंबंध पूर्ण करण्यासाठी 1 गुण होता। सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न पूर्ण करताना त्यामध्ये एक सहसंबंध पूर्ण करून दिलेला असतो, त्याला अनुसरून आपल्याला दुसरा सहसंबंध पूर्ण करायचा असतो। तर त्यासाठी पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र त्यासमोर चौकोन दिला आहे। हा प्रश्न पूर्ण करताना पहिले जो सहसंबंध पूर्ण करून दिला आहे तो व्यवस्थित अभ्यासायचा। सूक्ष्म अर्थशास्त्र झाड असेल तर स्थूल अर्थशास्त्र काय आहे? स्थूल म्हणजे मोठं, तर स्थूल अर्थशास्त्र त्या समोरच्या चौकटीत लिहायचं आहे जंगल। दुसरा सहसंबंध आहे रूप उपयोगिता, त्यासमोर रिकामा चौकोन आहे। आणि दुसरा सहसंबंध सेवा उपयोगिता शिक्षक, यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे तो आहे सेवा उपयोगिता शिक्षक। तर रूप उपयोगिता या समोर आपल्याला लिहायचं आहे फर्निचर, किंवा आपण त्यासमोर मातीपासून भांडे बनवणे असंही लिहू शकतो, परंतु रूप उपयोगिता या समोर आपण चौकटीत लिहूया फर्निचर। तिसरा सहसंबंध आहे प्रत्यक्ष मागणी, त्यासमोर रिकामा चौकोन आहे। आणि अप्रत्यक्ष मागणी, साखर कारखान्यातील कामगाराची मागणी, ही काय आहे? अप्रत्यक्ष मागणी आहे। तर प्रत्यक्ष मागणी कशाची असते? तर त्याचा सहसंबंध जुळतो अन्नधान्य, कपडे, याची आपण काय करतो? प्रत्यक्ष मागणी करतो। आणि साखर कारखान्यातील कामगाराची मागणी ही कशी असते? अप्रत्यक्ष मागणी असते। अशा प्रकारे प्रश्न पहिला ब, सहसंबंध पूर्ण करा 3 गुणासाठी आलेल्या या प्रश्नाची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये क, अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा। गुण आहेत 3। खाली 3 विधानं दिली आहेत, त्या प्रत्येक विधानासाठी त्याला अर्थशास्त्राच्या भाषेत काय म्हणतात असा योग्य पारिभाषिक शब्द आपल्याला सुचवायचा आहे।
त्यामध्ये पहिलं विधान आहे, संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे. आपण याला अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो. म्हणून पारिभाषिक शब्द काय आहे? स्थूल अर्थशास्त्र. आपण स्थूल अर्थशास्त्राला नेहमी असं म्हणत नाही की ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची शाखा आहे, असं न म्हणता त्याला अर्थशास्त्राच्या भाषेत काय म्हणतो? स्थूल अर्थशास्त्र. दुसरं विधान, वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे. त्याला अर्थशास्त्राच्या भाषेत म्हणतात उपयोगिता. म्हणून अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहायचा आहे उपयोगिता. वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. तिसरं विधान, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी म्हणजे. त्याला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्दात म्हटले जाते मागणी. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी म्हणजे मागणी होय. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, ब, क त्यामधील उपप्रश्न, या प्रश्नांच्या उत्तरांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण आहेत, 4 म्हणजे एक विधान पूर्ण करण्यासाठी 2 गुण आहेत. या ठिकाणी 3 विधाने दिली आहेत. मी तुम्हाला 3ही विधानांची उत्तरे या ठिकाणी सोडवून देणार आहे. पहिलं विधान आहे, सूरजने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास. वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकाचा अभ्यास. त्याने काय केला आहे तर एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली आहे. आता या उदाहरणामध्ये ही संकल्पना कशी आली आहे त्याचे थोडक्यात आपल्याला स्पष्टीकरण करायचे आहे. संकल्पना लिहिण्यासाठी 1 गुण आहे आणि त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी 1 गुण आहे. तर स्पष्टीकरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर वैयक्तिक घटक याची व्याख्या लिहायची आहे आणि या उदाहरणामध्ये ती संकल्पना कशी आली आहे ते थोडक्यात स्पष्ट करायचं आहे. तर स्पष्टीकरण, अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरण, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. दिलेल्या उदाहरणामध्ये सूरजने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. यावरून या उदाहरणामध्ये वैयक्तिक घटक ही संकल्पना आली आहे हे स्पष्ट होते. दुसरं उदाहरण, काव्याने संत्र्याचे एकामागे एक 5 नग सेवन केले. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे घटती सीमांत उपयोगिता किंवा उपभोग सातत्य. काव्याने संत्र्याचे एकामागे 5 नग सेवन केले. संकल्पना कोणती स्पष्ट झाली? घटती सीमांत उपयोगिता किंवा त्याला आपण उपभोग सातत्य असंही म्हणतो. या संकल्पनेचे स्पष्टीकरण बघा. एखाद्या वस्तूच्या विविध नगांचे निरंतरपणे म्हणजे सातत्याने न थांबता सेवन केले असता अशा उपभोगास उपभोग सातत्य म्हणतात. उपभोग सातत्य हे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्त्वाचे गृहीतक आहे. दिलेल्या उदाहरणामध्ये काव्याने संत्र्याचे एकामागे एक 5 नग सेवन केले. त्यामुळे या उदाहरणावरून घटती सीमांत उपयोगिता किंवा उपभोग सातत्य ही संकल्पना स्पष्ट होताना दिसत आहे. तिसरं उदाहरण, परीने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे उपयोगिता. परीने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली तर तिचं काय आहे? या संकल्पना स्पष्ट होते उपयोगिता. आता उपयोगिता या संकल्पनेचे स्पष्टीकरण, मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. दिलेल्या उदाहरणामध्ये वही आणि पेन या वस्तूने परीची निबंध लेखनाची गरज पूर्ण केली आहे. त्यामुळे या उदाहरणावरून उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ,
खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। हा प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतला आहे, त्याची उत्तरे सुद्धा व्यवस्थित लिहिली आहेत। प्रश्न दुसरा ब, फरक स्पष्ट करा। कोणतेही दोन, या ठिकाणी 3 फरक स्पष्ट करा दिले आहेत, त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे आहेत, त्यासाठी गुण आहे 4 आणि 1 फरक स्पष्ट करण्यासाठी 2 गुण मिळतात। त्यासाठी आपल्याला 1 फरक स्पष्ट करताना कमीत कमी 3 किंवा 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित असते। या ठिकाणी जरी आपल्याला कोणतेही 2 फरक स्पष्ट करा लिहायला सांगितले असले तरी आपण 3ही फरक स्पष्ट कराची उत्तरे बघणार आहोत। त्यामध्ये पहिला फरक स्पष्ट करा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। फरक स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर लिहिताना व्यवस्थित तक्ता करायचा आहे आणि मुद्द्याच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे। तर पहिला मुद्दा आहे अर्थ। सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ होतो अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये पहिला मुद्दा अर्थाचाच आहे। स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे। हा झाला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या अर्थामधील फरक। दुसरा मुद्दा आहे व्याप्ती। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती। सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत वस्तूंच्या व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यांचा समावेश होतो। कशामध्ये? तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये। आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये दुसरा मुद्दा व्याप्ती। स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत यांचा समावेश होतो। अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या व्याप्तीमधील फरक स्पष्ट करता येतो। तिसरा मुद्दा आहे स्वरूप। तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप हे मर्यादित असते आणि स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप हे व्यापक असते। अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा अर्थ, व्याप्ती आणि स्वरूप या 3 मुद्द्यासह फरक स्पष्ट केला आहे। फरक स्पष्ट करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता। फरक स्पष्ट करताना पहिला मुद्दा अर्थ। स्थल उपयोगिता याचा अर्थ होतो वस्तूच्या वापर करण्याच्या स्थानात बदल करून निर्माण केलेली उपयोगिता म्हणजे स्थल उपयोगिता होय। काल उपयोगिता यामध्ये पहिला मुद्दा अर्थ, वस्तूच्या वापर करण्याच्या काळात निर्माण केलेली उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय। अशा प्रकारे स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता यांच्या अर्थामधील फरक आहे। दुसरा मुद्दा आहे निर्मिती। स्थल उपयोगिता याची निर्मिती बघा, वाहतुकीच्या साधनांचा वापर करून स्थल उपयोगिता निर्माण करता येते। आणि काल उपयोगिता यामध्ये दुसरा मुद्दा निर्मिती, साठवणीच्या सोयींचा वापर करून काल उपयोगिता निर्माण करता येते। अशा प्रकारे निर्मिती ही स्थल उपयोगिता आणि काल उपयोगितामधील फरक सांगते। तिसरा मुद्दा उदाहरण। तर स्थल उपयोगितेचे उदाहरण बघा, आमराईतून स्थानिक बाजारात आंब्याची वाहतूक, हे काय आहे? स्थल उपयोगितेचं उदाहरण आहे। आणि काल उपयोगितेचं उदाहरण, स्थानिक बाजारात नेण्यापूर्वी आंबे साठवून ठेवणे, हे काल उपयोगितेचं उदाहरण आहे। अशा प्रकारे स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता यामध्ये अर्थ, निर्मिती आणि उदाहरण देऊन आपण फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण केला आहे। इच्छा आणि मागणी यामध्ये फरक स्पष्ट करताना पहिला मुद्दा आहे अर्थ। इच्छा याचा अर्थ होतो एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय। एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय। आणि मागणीचा अर्थ होतो खरेदी शक्तीचे पाठबळ व पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी यांचे पाठबळ असणारी इच्छा म्हणजे मागणी होय। हा आहे इच्छा आणि मागणी यांच्या अर्थामधील फरक। दुसरा मुद्दा आहे किंमत, स्थळ व काळ यांच्याशी संबंध। इच्छा यामध्ये किंमत, स्थळ व काळ या घटकांची इच्छेचा संबंध नसतो।
किंमत, स्थळ व काळ या घटकांशी इच्छेचा संबंध नसतो आणि मागणीमध्ये किंमत, स्थळ, वेळ या घटकांशी मागणीचा संबंध असतो. इच्छा यामध्ये तिसरा मुद्दा आहे संबंध. इच्छा ही मागणीची सुरुवात असते आणि मागणी यामध्ये तिसरा मुद्दा संबंध. मागणी ही इच्छेचा शेवट असते. इच्छा ही मागणीची सुरुवात आणि मागणी ही इच्छेचा शेवट, हा दोन्हीमधील संबंधातील फरक आहे. उदाहरण, इच्छेचे उदाहरण आहे एखादी साडी आवडल्यास ती घ्यावीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. आणि मागणी याचं उदाहरण आहे एखादी साडी आवडल्यास ती पैसे देऊन खरेदी करणे म्हणजे मागणी होय. हा इच्छा आणि मागणी यांच्या उदाहरणामधील फरक आहे. अशा प्रकारे इच्छा आणि मागणी याचा अर्थ, किंमत, स्थळ व काळ यांच्याशी संबंध आणि उदाहरण याद्वारे आपण फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही एक. 2 प्रश्न दिले आहेत, गुण आहेत 8. या ठिकाणी दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. आता हा 8 गुणाचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला उत्तर थोडंसं सविस्तर लिहावं लागते. त्यामुळे पहिले थोडक्यात प्रस्तावना करायची आहे, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची आहे, अर्थ लिहायचा आहे आणि नंतर 7 ते 8 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. या प्रश्नाचे उत्तर अशा स्वरूपात लिहिल्यास आपल्याला 7 ते 8 गुण मिळू शकतात. तर उत्तर, प्रस्तावना. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीतील मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्द मायक्रोज या शब्दापासून झाली आहे. मायक्रोज या शब्दाचा मराठी अर्थ अत्यंत लहान किंवा 1 दशलक्षांश भाग असा होतो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील अत्यंत सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्रास व्यष्टी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असेही म्हणतात. ही झाली थोडक्यात प्रस्तावना. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा उत्पादक संस्था, पेढी यासारख्या सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची प्रस्तावना, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि मॉरिस डॉब यांच्या मते त्यांनी केलेली व्याख्या या ठिकाणी लिहिली आहे. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहूयात. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरण, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, पेढी, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. दुसरं वैशिष्ट्य, किंमत सिद्धांत म्हणून ओळख. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. तिसरं वैशिष्ट्य, आंशिक समतोलावर भर. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन संस्था इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे आंशिक समतोलाचे विश्लेषण असते. आंशिक समतोलन विश्लेषणात इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. चौथं वैशिष्ट्य, विशिष्ट गृहीतकावर आधारित.
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकावर आधारित असते, परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रातील बहुतांश सिद्धांत हे इतर परिस्थिती कायम असताना या गृहीतकावर आधारित आहेत. 5वं वैशिष्ट्य, विभाजन पद्धतीचा वापर. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व त्यानंतर प्रत्येक विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. 6वं वैशिष्ट्य, सीमांत तत्वाचा वापर. उपभोक्ता व उत्पादक याद्वारे सीमांत परिमाणाच्या तत्वानुसार विविध आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर केला जातो. 7वं वैशिष्ट्य, बाजार रचनांचे विश्लेषण. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी बाजारपेठांच्या रचनेचे आणि या बाजारपेठांमध्ये वस्तूंच्या किमती व उत्पादनाचे परिमाण असे निश्चित होते याचे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे स्पष्टीकरण केले जाते. 8वं वैशिष्ट्य, मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्रात बेरोजगारी, भाववाढ किंवा मंदी, दारिद्र्य, व्यवहार तोलातील शेष इत्यादी राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांची चर्चा होत नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची 8 वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. उत्तर हे अगदी सविस्तर आहे आणि एक्झाममध्ये 8 गुणासाठी असेच उत्तर लिहिणे अपेक्षित असते. प्रश्न दुसरा, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. पहिले आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याचे अपवाद स्पष्ट करायचे आहे. पहिले थोडक्यात प्रस्तावना लिहायची आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात सादर केला. सिद्धांताचे विधान प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना मनुष्याजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. हे सिद्धांताचे विधान लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. पुन्हा एकदा बघा. इतर परिस्थिती कायम असताना मनुष्याजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. आता हा सिद्धांत आपण तक्त्याद्वारे त्याचे स्पष्टीकरण बघूया. एका तक्त्यामध्ये नगसंख्या लिहायची आहे. 7 पर्यंत नगसंख्या आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि दुसऱ्या बाजूला सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता आहे 10 8 6 4 2 0 वजा 2. म्हणजेच जेव्हा नगसंख्या 1 होती तेव्हा सीमांत उपयोगिता 10 आहे. नगसंख्या 2 झाल्यानंतर सीमांत उपयोगिता 8 आहे. नगसंख्या 3 असताना सीमांत उपयोगिता 6 आहे. नगसंख्या 4 असताना सीमांत उपयोगिता सुद्धा 4 आहे. नगसंख्या 5 असताना सीमांत उपयोगिता 2 आहे. नगसंख्या 6 असताना सीमांत उपयोगिता 0 आहे आणि नगसंख्या 7 असताना सीमांत उपयोगिता वजा 2 किंवा -2 आहे. तर वरील तक्त्याद्वारे असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसा जसा वाढत जातो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते व शेवटी ऋण होते. अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत तक्त्याद्वारे स्पष्ट करता येते. आता हा सिद्धांत आपल्याला आलेखाद्वारे सुद्धा स्पष्ट करता येते, आकृतीद्वारे सुद्धा स्पष्ट करता येते.
आपण या ठिकाणी आलेखाद्वारे सुद्धा स्पष्ट करूया। आलेख बघा, खाली क्ष अक्षावर वस्तूचे नग दिले आहेत आणि य अक्षावर सीमांत उपयोगिता दिली आहे। तर नग आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि सीमांत उपयोगिता 2च्या प्रमाणात आपण लिहिली आहे। तर 0 2 4 6 8 10। आलेखामध्ये सुद्धा तक्त्याद्वारेच स्पष्टीकरण लिहायचं आहे। नग 1 असताना सीमांत उपयोगिता 10, नग 2 असताना सीमांत उपयोगिता 8, नग 3 असताना सीमांत उपयोगिता 6, नग 4 असताना सीमांत उपयोगिता 4, नग 5 असताना सीमांत उपयोगिता 2, नग 6 असताना सीमांत उपयोगिता 0 आणि नग 7 असताना सीमांत उपयोगिता -2। त्यासमोर व्यवस्थित बिंदू द्यायचे आहेत आणि ते बिंदू एकमेकांना जोडायचे आहेत। जो आलेख तयार होतो किंवा जो वक्र तयार होतो त्या वक्राला सीमांत उपयोगितेचा वक्र असे म्हणतात। हा वक्र आपण आलेखामध्ये सुद्धा काढू शकतो किंवा आलेख नसेल तर साध्या व्हाईट कागदावर त्याची आकृती सुद्धा काढू शकतो। तर आता या आलेखाचे स्पष्टीकरण बघा। वरील आकृतीत किंवा आलेखामध्ये य अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली आहे आणि क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शवले आहेत। नगाचा उपभोग वाढून सीमांत उपयोगिता घटल्याने सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा तयार झाला आहे। आलेख किंवा आकृती काढताना आपल्याला वर दिलेल्या तक्त्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे आकृती आणि आलेख काढणे सोपे जाते। आपला प्रश्न होता घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा। या ठिकाणी आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा अर्थ बघितला आहे, व्याख्या बघितली आहे। आता घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद लिहायचे आहेत। तर अपवाद पुढील प्रमाणे। पहिला अपवाद आहे छंद। दुर्मिळ तिकिटे, नाणी, चित्रे इत्यादीचा संग्रह करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जवळील दुर्मिळ वस्तूंच्या साठ्यात वाढ झाल्यास, त्याचप्रमाणे संगीत शौकीन व्यक्तींना अधिकाधिक संगीत ऐकल्याने किंवा वाचनप्रिय व्यक्तींना अधिकाधिक वाचन केल्यामुळे अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते। परंतु सिद्धांताच्या एकजिन्सीपणाच्या गृहीतकानुसार अशा व्यक्तींना एकाच प्रकारच्या तिकिटांचा किंवा नाण्यांचा संग्रह करण्यास सांगितले असता किंवा एकच संगीत ऐकण्यास किंवा एकच पुस्तक वाचण्यास दिले असता सीमांत उपयोगिता घटते, म्हणजे छंद खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाही। हे जे अपवाद आहेत हे फक्त बोलण्यापुरते आहेत, म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगिता खऱ्या अर्थाने अपवाद नाही, परंतु प्रश्नामध्ये आपल्याला अपवाद लिहायला सांगितल्यामुळे ते अपवाद लिहिणे आवश्यक आहे। दुसरा अपवाद आहे कंजूस व्यक्ती। कंजूस व्यक्तीला अधिकाधिक पैशापासून अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते, परंतु कंजूस व्यक्तीचे वर्तन हे विवेकी नसते, म्हणून कंजूस व्यक्ती खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाही। तिसरा अपवाद आहे अंमली पदार्थांचे व्यसन। मद्यपी व्यक्तीला मद्याच्या अधिकाधिक सेवनातून अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते, परंतु सिद्धांताच्या गृहीतकाप्रमाणे मद्यपी व्यक्तीचे वर्तन हे विवेकी असत नाही, म्हणून मद्यपी व्यक्ती खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाही। चौथा अपवाद आहे सत्ता। अधिकाधिक सत्ता मिळवण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीस अधिकाधिक सत्तेपासून अधिकाधिक उपयोगिता मिळते असे म्हटले जाते, परंतु सिद्धांताच्या गृहीतकाप्रमाणे सत्तेची लालसा असणाऱ्या व्यक्तीचे वर्तन हे विवेकी असत नाही, म्हणून सत्ता खऱ्या अर्थाने सिद्धांतास अपवाद ठरत नाही। पाचवा अपवाद आहे पैसा। अधिकाधिक पैशापासून अधिकाधिक उपयोगिता मिळत जाते असे म्हटले जाते, परंतु प्रत्यक्षात पैशाचा साठा वाढला असता पैशाची सीमांत उपयोगिताही कमी होत जाते। उदाहरण, अत्यंत दरिद्री व्यक्तीस 10 रुपयांमध्ये जास्त उपयोगिता सापडते, परंतु कोट्याधीश व्यक्तीला 10 रुपयांमध्ये कमी उपयोगिता सापडते, म्हणजेच पैसाही या सिद्धांतास खऱ्या अर्थाने अपवाद ठरत नाहीत। आता हे जे अपवाद आहेत हे विवेकी म्हणजे चांगल्या वर्तनाच्या व्यक्तीला लागू पडतात, परंतु ज्यांची वागणूक अविवेकी असते, खराब असते, त्या व्यक्तींना हे अपवाद लागू पडत नाहीत। अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद स्पष्ट करता येतात। अशा प्रकारे वर्ग 12वी विषय अर्थशास्त्र या विषयाची
आपण जी घटक चाचणी दिली होती त्या घटक चाचणीचे उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितली आहेत. म्हणजेच ही घटक चाचणी आपली उत्तरासहित होती. अशाच प्रकारचे स्वाध्याय संबंधित, घटक चाचणी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.